यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो महावीर भगवान की जय। काय करताय सध्या तुम्ही? सुट्टी एन्जॉय करताय होय? सध्या आपण महावीर निर्वाण साजरं करतोय. काय असतं? अटेन्शन. काय असतं महावीर निर्वाण संगीत? काय असतात महावीर? कोण असतात भैया? कोण होते? असं नुसतं मला त्यांचं नाव नको, मला त्यांची पर्सनॅलिटी काय होती, त्यांचं व्यक्तिमत्व काय होतं हे पाहिजे. प्रतीक भैया, महावीर कोण होते? हां, महावीर कोण थे? 24 तीर्थंकर. ओके, अजून सगळ्यांनी सांगायचं आहे की चला बोला. महावीर कौन थे? जीव थे. ओके, महावीर कौन थे पता है? भगवान थे. अरे आत्मज, महावीर कौन थे? भगवान हो गए. हाँ, अंतिम शासन नाय. ओके, ऐसा लो. हाँ, कौन थे महावीर? काका अभी सिद्ध हो गए हैं. ओके, ईशान. काय ऐकू ना मला. 24 तीर्थंकर झाले आमचे. अजून कोण होते? आपल्याला काय माहिती है ना ते. हमें क्या पता है? महावीर भगवान थे, तो उनके बारे में डिस्क्रिप्टिव बताओ मुझे. आपको क्या पता है? सिर्फ नाम से नहीं जाना जाता. नाम का इम्पोर्टेंस नहीं है ना. नाम तो वैसे आप यहाँ पर भी किसी का भी महावीर रखते हैं. क्या उसका क्या मतलब है? नाम को हम नमस्कार नहीं कर रहे हैं. क्यों? क्योंकि आजकल ऐसे हमारे एक व्यक्ति ने बताया कि नाम अच्छा है महावीर इसलिए रख दिया. हाँ, तो उसको हम आदर्श नहीं मानते, पूज्य नहीं मानते. जैसे आजकल शॉप को भी नाम देते हैं. क्या? महावीर मेडिकल. उन्होंने बोला महावीर ने कभी जीवन भर में एक दवाई नहीं खाई, लेकिन क्या किया? नाम महावीर मेडिकल स्टोर. या महावीर फुटवेयर बोले. क्या हो गया? कभी उन्होंने जूते नहीं पहने. ऐसे उनके पैर जमीन पे नहीं रहते थे. तो मतलब हमें ऐसा नाम में नहीं रहना है. नाम में पूज्यता नहीं है. किसको नमस्कार करते हैं हम फिर? इसलिए मुझे उन महावीर का इंट्रोडक्शन चाहिए आपसे. कौन थे महावीर? क्या है? ओके, निर्दोष हो गए, जो जिन हो गए, मतलब जितेंद्रिय हो गए, जिन्होंने इंद्रियों के ऊपर संयम पा लिया है. ऐसे वे, मतलब उनका पुरुषार्थ क्या था? जो सभी सिद्ध भगवान अभी सिद्धशिला पर विराजमान है, तो उन सभी का पुरुषार्थ कैसा था? किसमें था? वो क्या किया इसलिए वहाँ पर गए? तो इसलिए स्वरूप संबोधन में बताया है कि मोक्षेपि यस्य नाकांक्षा स मोक्षमधि गच्छति. मतलब मोक्ष की भी जिसको आकांक्षा नहीं रहती, वो मोक्ष को जाते हैं. आपको क्या आकांक्षा है? मोक्ष की भी आकांक्षा नहीं करें, क्या करे फिर? जिसको आकांक्षा है वो आकुलता में है, उसको कैसे मोक्ष मिलेगा? किसको मिलेगा? मतलब मुझे बताओ, जब महावीर स्वामी षष्ठम सप्तम गुणस्थान में मुनिराज थे, आपके पास ही विचरण कर रहे थे, आहार आदि चर्या उपदेश आदि कार्य चल रहा. उपदेश नहीं, सॉरी, क्योंकि दीक्षा के बाद केवल ज्ञान होने पर ही उनका उपदेश रहता है. तो जब वो मुनि दीक्षा लेकर यहीं पर थे छठे सप्तम गुणस्थान में, तो क्या बता रही थी? हाँ,
हाँ, तो उनको मोक्ष की आकांक्षा थी क्या तब? क्यों मोक्ष को ही जाने के लिए पुरुषार्थ करते हैं ना, फिर उनको मोक्ष की आकांक्षा थी कि नहीं? इच्छा, किसी भी इच्छा का पूर्णतः अभाव करने पर ही मुनि दीक्षा होती है। मतलब मुनि दीक्षा जब लेते हैं ना, तो कुछ चाहिए, ये इच्छा अगर रह जाए तो निर्विकल्पता कैसे आएगी? भावलिंगत्व कैसे प्रकट होगा? मतलब वहाँ पर वो पूरी तरह से इतने आनंदी है, सुखी है, कुछ चाहिए अगर ऐसे भाव होंगे तो अपूर्णता रही, आनंद नहीं पा सकते। इसलिए उन्होंने पा लिया स्वयं को, और वैसा ही आनंद वो वहाँ पर जाने पर क्या करना है? मोक्ष में जाने पर जो वहाँ पर करना है वो अब भी कर रहे थे। वो कहाँ पर? मुनि दशा में, यहाँ जहाँ स्थित है वहीं पर। तो वो आनंद यहाँ ले सकते हैं, तो कहीं जाने के भाव क्यों? कहाँ जाना है आपको? छुट्टियाँ है, 3-4 दिन छुट्टियाँ है, अभी मैंने सुना किसी से। और 10 दिन के लिए तो छुट्टियाँ, यात्रा, ऐसा सब लोग प्लान कर रहे हैं। कहाँ जाना है? क्यों जाना है ये बताओ, जाने दो। क्यों जाना है? हां, चेंज म्हणताय, म्हणूनच तुम्हाला अजून पूर्णता नाही येणार। असे विचार आहेत ना आपले की चेंज म्हणजेच काय हे मला विचारायचं आहे। चेंज म्हणजे तुम्ही इथं सॅटिस्फाईड नाही आहे, तुम्ही इथं खुश नाही आहे, म्हणून तुम्ही खुशी शोधण्यासाठी दुसरीकडे जायचा प्रयत्न आहे ना तुमचा। मग तेच संपले हो महावीरांचं। म्हणजे काय झालंय? तुम्हाला वाटतंय ना इथून गेलो ना, यात्रेला गेलो, कुठं परगावी गेलो तर आनंद आहे, सुख आहे, तिथून मिळणार आहे मला, हे भावच संपलेत त्यांचे। काय म्हणले? संयम ना? हां, कसे बसतेत महावीर स्वामी? असे, बरोबर। तर त्यांना आता कुठं जायचे भाव नाही राहिले, त्यामुळं इथं आनंद या समयात भोगण्याचे पूर्ण त्यांना आता कला प्राप्त झाली आहे, त्यामुळं कुठं जायचे विकल्पच नाहीत। म्हणून मोक्षाला सुद्धा जायचे भाव नाही राहिले, कारण कुठं जायचंय, काय मिळवायचंय, हे ज्याला भाव असणार त्याला कसा आनंद, त्या समयात कसा आनंद भोगणार? समजतंय ना? सॉरी, तर मला जरा मध्ये मध्ये सांगत जावा हिंदी म्हणून। तो वहाँ पर जिस पर्याय में हम जी रहे हैं, उस पर्याय में आनंद भोगने के लिए ही तो पूरा पुरुषार्थ है। क्यों पैसे कमाते हैं आप? क्यों पढ़ाई करते हैं? क्या है उद्देश्य? आर्यन ना? का शिकतो? शाळा, कॉलेज का? मला वाटलं 12 वाजवायला म्हणलं का शिकतोय ते? मराठीमध्ये हिंदी झालं की असं होतंय। का शिकतोय? संयम का शिकतोय? असं बस की भैया माझ्यासारखं, देवासारखं बस, जाऊ दे माझ्यासारखं नको। का शिकतोय? पैशासाठी? म्हणजे आपलं ॲम्बिशन पण असं आहे की जे अस्थिर आहे, ज्याला मिळवल्यावर आपल्याला सुख होईल असं वाटतंय ना, तेच स्वतः सुखाने रहित आहे। धनामध्ये किती सुख आहे हो ईशान? किती धन मिळवल्यावर सुखी होणार आपण? दुसरी कुठली वस्तू पाहिजे अजून? म्हणून डिग्री मिळाल्यावर किती सुख सांग? काय न मग अजून मिळाले म्हणजे मिळाल्यावर होणार काय सुख? म्हणून एकदा पडून बघतो असं म्हणायचं का? सगळे असंच म्हणतात, काय अजून भोगलं नाहीये म्हणून भोगून बघणार, मग त्यातून सुख आलं तर सांगणार। मतलब मुझे बताना है कि जो भी चीज़ हम सुख का साधन मानकर उसके अधीन हो रहे हैं, तो वो वास्तविक सुख की चीज़ नहीं है। तो जो सुख का साधन है वो मिल गया महावीर प्रभु को, और फिर कुछ प्राप्त करने की इच्छा ही नहीं रही। जो वहाँ जाकर, अन्य स्थान पर जाकर, अन्य पर्याय में जाकर हमें मिलने वाला है, ऐसा आपको लगता है ना? आप इस पर्याय में जी रहे हैं, समझो 8 नंबर 9 नंबर की पर्याय में आप जी रहे हैं। आपको इस पर्याय का कितना ख्याल है? पर्याय में कितना रहते हैं आप? पूरे विचार आपके कहाँ है बताओ? काय पुण्याला गेल्यावर काय करायचं? इतर राहिलेल्याचं सुखच भोगत नाही तुम्ही लोक। म्हणून तर सांगितलं ना एके ठिकाणी महाराजजींनी की, वीरसागर महाराजजींनी की तुम्हाला भोगायची सुद्धा कला नाही आहे।
संसारात राहता ना तुम्ही लोक, जेवण खाण करतात, त्याचा सुद्धा आनंद भोगण्याचं तुम्हाला अक्कल नाही असं म्हणले बरं का महाराज, मी नाही, म्हणजे त्याचं सुद्धा भोग घ्यायचं ज्ञान पाहिजे. धर्माचा भोग घ्यायचं तर पाहिजेच, पण त्याच्या व्यतिरिक्त ज्याच्यात तुम्ही आहे ते सुद्धा भोगायचं आपल्याला व्यवस्थित कळत नाही. जैसे महाराज जी ने बताया था, मैंने एक बार लिया भी था, ये प्रवचन सार की छठी गाथा है, उसमें बताया है कि नहीं मतलब आपको क्या चाहिए, संपज्जति निवाणम देवासुरमणुयराय विहवेहिम. म्हणा काका, पाठ आहे. मणुयराय विहवेहिम जीवसचरितादो दंसननाण पहाणादो. अभी अर्थ बताओ. संपज्जति यानी प्राप्त होता है, क्या, निवाणम यानी निर्वाण. संपज्जति निवाणम देवासुरमणुयराय विहवेहिम, मतलब मनुष्य देव असुर जो भी है उनका वैभव, उसकी प्राप्ति किसको होती है, उसके बाद निर्वाण की भी प्राप्ति किससे होती है. हाँ नहीं 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 नहीं, मतलब ये एक के बाद एक बता रहे हैं किसको, सांसारिक सुख की या निर्वाण सुख की प्राप्ति किसको होती है. दर्शन ज्ञान प्रधान चारित्र को जो प्राप्त करता है उन्हीं को ये वैभव भी प्राप्त होते हैं. आपको क्या चाहिए आत्मज, क्या चाहिए, सुख चाहिए, लेकिन कैसा सुख चाहिए हमें, इंद्रिय सुख चाहिए. तो इसी के पीछे हम अतीन्द्रिय स्वभाव को भूल रहे हैं जो वास्तविक सुख देने वाला है. जैसे एक हाथ में मिठाई है मेरे, और एक हाथ में जिसमें कुछ भी मीठापन नहीं है, ऐसा कुछ है, समझो क्या है. दूसरे हाथ में दवाई है, बोलो, जो विदाउट शुगर है बरगा. तो ये मिठाई है और ये दवाई है. आपको क्या चाहिए, मुझे मिठास चाहिए, लेकिन आप यही खा रहे, इसी का स्वाद ले रहे, कैसे आएगा आपको मीठापन. मतलब मीठा स्वाद कब आएगा, जब इसका सेवन करेंगे तभी आएगा. जो वो वस्तु है जो देने वाली है आपको सुख, उसका ही पता नहीं है, उसका सेवन नहीं कर रहे हैं, तो हमें आनंद कैसे आएगा. तो वो चीज़ मिल गई महावीर स्वामी को, और वो इतना आनंद ले रहे हैं ना, बस आपका कुछ भी हो, हाँ, वो क्या कर रहे हैं, अपना आनंद ही उसी में मस्त है. और ऐसी कला प्राप्त की और उसके बाद में उसी में लीन होते गए, तो आज उनको ऐसी दशा है कि सिद्धशिला में वो निरंतर आनंद का अनुभव कर रहे हैं. किसको चाहिए, किसको चाहिए. मैं देने वाली नहीं हूँ लेकिन हम लेने वाले हैं. वहाँ जाकर नहीं लेना है, इसी समय लेना है. वो स्वाद हम अभी ले सकते हैं. तो कल हमने इसके लिए बस भैया काय नसतं, ह्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट काय नाही आहे आपल्याला. कोण मोक्ष देणारं सांग मला तुला. तो मोक्ष क्या बताया मैंने अभी, संपज्जति निर्वाणम, तो निर्वाण की प्राप्ति. आगे देव असुर और देवासुर मणुयराय विहवेहिम, मनुष्य के राज्य वैभव की पूरी प्राप्ति किसको होगी, जो स्वभाव को जानेगा उसी को होगी. मतलब ये महाराज जी ने बताया कि आपको वैभव भी कैसे प्राप्त करना है, इसकी कला नहीं पता. वैभव कैसे मिलता है, वो राजा इंद्र या हम इंद्र जो भी चक्रवर्ती हो गए, कैसे हो गए, वो सम्यक दृष्टि ही इस पद को जाता है. आपको हमें चक्रवर्ती नहीं बनना, बस थोड़ा सा पैसा चाहिए, है ना. हम चक्रवर्ती पद दे रहे हैं तो आपको नहीं चाहिए. काय पाहिजे प्रतीक भैया, सनी भैया काय पाहिजे, किती पाहिजे, असं फक्त म्हणा तुम्ही, बस असं मिळणार आहे सगळं धर्माकडनं तुम्हाला. तुम्हा लोकांना तुटपुंज सुखामध्ये आनंद वाटतोय. इथं धर्म असं भरभरून द्यायला बसलाय आपल्याला, पण आपल्याला नको, अपचन होते. म्हणजे डायजेस्ट व्हायला पाहिजे ना ते. तर म्हणून सांगतायत की
फक्त इकडं कला आपली ही आत्मसात करा ना. जे सांगितलंय आपल्याला वीरसागर महाराजजींनी की महावीर तेच नाही आहेत, आपण सुद्धा महावीर बनू शकतो. ती महावीर बनण्याची कला फक्त जी पाहिजे ती मिळाली आपल्याला महाराजांकडून, आणि त्या कलेचं अवलंबन घेतलं तर आत्ता आपण त्या वैभवाला प्राप्त करू शकतो. काय? व्यवहारामध्ये त्या लौकिक वैभवाला आणि निश्चयाने आपल्या आत्म्याच्या अलौकिक वैभवाला, मतलब निर्वाण को प्राप्त कर सकते हैं. क्यों गए निर्वाण को भगवान महावीर? पप्पा टी व्ही बघत बघत प्रवचन नसतं ऐकायचं. चालू आहे ना टी व्ही समोर? मला दिसलं डोळ्यात तुमच्या. केवळ ज्ञानी नाही आहे आपण, एका वेळी सगळं नाही जाणू शकत. ते मिळालं त्यांना केवळ ज्ञान, त्यावेळेस ते सुखी झालेत. आपल्याला अजून प्राप्त करायला थोडीशी स्थिरता ठेवावी लागेल. तो उठले ते तिथनं. क्या बताने, चुकून त्यांच्याकडनं व्हिडिओ चालू राहिला ना म्हणून मला कळालं. नाहीतर मागं रोज काय करते कुणाला माहित नाही. तो मतलब मुझे भी थोड़ा थोड़ा केवल ज्ञान हो रहा है. तो वैसी कला हमें कैसे प्राप्त हो सकती है? जैसे सर्प है तो सर्प का विष अगर किसी को चढ़ गया तो कैसे आयडेंटिफाय करते हैं पता है? सांगा हो. शेतकरी लोक सर्पाचं विष प्रयोग झाला, काय म्हणायचं, विष सर्पदंश झाला असेल, कसं कळतं? नाही, कडुलिंब त्याला कडू लागत नसतं. खाताय का बाहेरचं? बघा टेस्ट करून. विषप्रयोग झाला असेल तर कडुलिंबाची टेस्ट कडू लागत नाही. तर तसं सांगितलं, ज्याला इंद्रिय विषयाची बाधा झाली आहे ना, तर त्याला दुःख भासत नाही. काय कळलं? इंद्रिय विषयों की जिसको बाधा हो गई है, मतलब जो इंद्रिय विषयों के अधीन है. क्या चाहिए हमें? चाय चाहिए ही, कॉफ़ी चाहिए ही, उसके बगैर हम जी नहीं सकते. ऐसे मैंने बहुत सारे लोगों को एडवाइस की थी कि कैसी है वो चीज़, पता है सबको. हमें काय म्हणते संयम? मायाशी बोल की मी पण ऐकते. नाही का? समकीत काय म्हणला? हां, कोल्ड कॉफी. होय, अरे कसली पण कॉफी पी, त्या कॉफीमध्ये सांगतायत की कॉक्रोचेस आहेत, आणि मग तसलं कसं प्यायचं आपण? म्हणजे आपली अजून इंद्रिय विषयासक्ती सुटली नाही आहे. आणि कसं आपल्याला अतिंद्रिय होता येणार हो? त्यांना ती दशा का प्राप्त झाली आहे? कारण ते अतिंद्रिय स्वभावात गेले, त्या इंद्रियांचं त्यांना खबर नाही राहिली. म्हणून हसायचं नसतं शास्त्राच्या वेळेस, दोष लागतो आपल्याला त्याचा. तो क्या बता रही थी मैं? सर्प के विष की बाधा अगर हो गई तो उसका तर्क से कैसे लगाते हैं? नीम जो रहते हैं उसके पत्ते कड़वे रहते हैं, उसको कड़वा टेस्ट नहीं आता. तो समझ लेना चाहिए कि उसको विष बाधा हो गई है. इसी तरह इंद्रिय विषय भोगों की बाधा होने पर जो भी दुख है, पता है आपको, दुख रहता है उसमें. किसमें? आप मोबाइल चलाते हैं, आप कुछ खाते हैं, वो उसमें आनंद आता है ऐसे आपको लगता है, वहाँ पर पहले दुख है, ये बता रहे. सिद्ध करके बताओ कैसे दुख है? जो भी इंद्रिय के विषय भोग ले रहे पांचों इंद्रियों में से, वो दुख है पहले, उसका निवारण करने के लिए आप फिर से दुख ही का प्रयोग करते हैं. कैसे बताओ? बराबर. कहाँ बताया ये? प्रवचन सार में 64 नंबर की गाथा में बताया है. ऐसे ही क्या? घ्या प्रवचन सार. तो पहले मुझे ये बताओ, आप इंद्रिय भोग आप लेते हैं तो उसमें दुख है कि सुख है? सिद्ध करना है आपको. शास्त्राचं नको मला, तुमचं रिअल लाईफ मधलं पाहिजे. बोल ईशान. मला काय माहिती, मी काय ते शिकतो का? संयम. दुःख नाही हे सिद्ध करतोय का तू? हां, कर ना. ते मी करते, तू ते कर. तू सुख नाही हे सिद्ध कर, मी दुःख आहे हे सिद्ध करते.
बरोबर। क्या बताया उसने कि इंद्रिय विषयों में सुख नहीं है, पता है। तो जैसे हम लड्डू खा रहे हैं और उसमें आनंद आ रहा है हमें, और उसी समय आपको पता चला कि आपका रिजल्ट, जाऊ दे नको, रिजल्टला कशाला हात घालायचा, आपका कुछ तो लॉस हो गया है या कुछ एक्सीडेंट हो गया, किसका ऐसी न्यूज़ मिली आपको समझो, तो वहाँ पर कितना आनंद आएगा अभी उस लड्डू में? क्यों नहीं आएगा? उसमें था ही नहीं ना, किसमें था फिर? हमारी कल्पना में हम आनंद भोग रहे थे, इसलिए हमें उसमें है ऐसा भासित हो रहा था। काय म्हणले मी प्रेरणा? सांगा काय म्हणले? लड्डू खा रहे थे ना, तो लड्डू में आनंद है कि नहीं है, सुख है कि दुख है? बोलो। अगर उसमें आनंद आता है तो कितने खाएंगे? बेट लावायची असती ना तशी, कितीची बेट असती हो? बेट संपायला नाही पाहिजे ती मग। असं तुम्ही निरंतर खात राहायला पाहिजे आणि त्यातनं निरंतर आनंद यायला पाहिजे। किती खातो आर्यन? काय काय केलं? लाडू, शेव, चिवडा, सगळं खाण्यामध्ये किती आनंद आपल्याला। मग त्यांनी ॲक्च्युली ते सगळं खोडून काढले की तुम्ही निर्वाण महोत्सव म्हणजे हे करताय। काय करायला काय पाहिजे भावनाबेन? दिवाळी का करताय हो? म्हणून कालचं प्रवचन ऐकलं का दुपारचं 3चं? सगळ्यांना नियम दिलाय निर्वाण कसा साजरा करायचा, कसा करायचा हो? ऐकलं का? ऐका, स्पेशली परवा दिवशी निर्वाण आहे, उद्या ऐकाच। काय सगळ्यांनी असं दृढ धौत फ्रेश पांढरं म्हणा, एकदम पांढरं शुभ्र म्हणा, नवीन नवीन म्हणा, त्याच्यावर एक काय तुमचं कोर नको, डिझाईन नको, काठ नको, काय नाही, आणि तुम्ही लोकांनी धोतर आणि पंचा तेवढं घालायचं आणि मग निर्वाण चढवा म्हणले। बघा म्हणले काय आनंद असतो सगळ्यामध्ये। तसं जर तुम्ही राहाल ना, एक वेगळं फील येईल, उलट ते दुसऱ्याकडे पाहण्याचे भाव नाही राहणार, ती लोक तुमच्याकडे पाहतील, दुसरे आमच्याकडे बघतील, ते सांगायले की म्हणून सेंटर ऑफ अट्रॅक्शन तुम्हीच हो वा, की असं तर वा, कधी तर चालतंय आणि आहे त्याचा इफेक्ट। म्हणजे मला आजच एकांनी विचारलं की म्हटले काळे कपडे का नाही घालून जायचे हो मंदिरात? का नाही घालायचे? काळे कपडे का घालून जायचे नाहीत का? जसं म्हटलं ना, पांढरे का घालायचे हो ते सांगा, जाऊ देत, मग मी काळे का घालायचे नाही ते सांगते। म्हणजे विचलितता नाही राहत परिणामामध्ये। एक जसं तुमचं कलर आहे ना, सगळे ह्याचं कलर चांगलं, त्याचं कमी आहे, ह्याचं चांगलं, हे पाहिजे असं असावं, हे भाव डिस्टर्ब राहणार। आणि जेव्हा हे असे घालणार ना, किती वाटणार सांगा मला असले पाहिजेत? कधी वाटलंय का असं? काय प्रेरणा? म्हणजे असल्या कपड्यामध्ये, असल्या रंगामध्ये भेद नाही राहत, म्हणून सांगतायत काय ते प्रत्येक धर्मकार्यामध्ये तुम्हाला असं परिधान करायला सांगितलं। आणि जाऊ देत, मला सांगायचं काय होतं, निर्वाण हा महोत्सव ध्यानाचा आहे, आपल्या आत्मानंदाचा आहे। आपण सगळं ते झिरो करून टाकलंय, त्याला गुंडाळून ठेवलंय आणि सगळं त्याचं विद्रूप रूप करून टाकलंय। किती मस्त आनंद भोगायला पाहिजे। आज 3 दिवसात महावीर स्वामी इतका मस्त आनंद भोगतायत, तुम्हाला कळत नाही आहे त्याचा स्वाद काय असतो। आपण सगळं बाहेरच्या एन्जॉयमेंटमध्ये, त्या फिरण्यामध्ये, खाण्यापिण्यामध्ये दिवाळी मनवतोय। तसंच सगळे जिनधर्मी पण तेच करतायत आता, इंद्रिय भोगाने दिवाळी करताय तुम्ही। दिवाळी कुठं आहे हो? कशी करायला पाहिजे आणि कशी करतोय, सगळं रूपच पलटून टाकलंय। म्हणून म्हटलं की त्यागीच्या सहवासात राहतो ना जेव्हा, त्यावेळेस त्यागी काय करतो तसं आपण करायला पाहिजे हे कळतं, आणि आपण सगळं करतोय त्याच्या पण विरुद्ध। आणि अनेकांची अनेक मान्यता आहे बरं का, आता त्यागी पण तुम्हाला यथार्थ मिळायला पाहिजे तर, त्यांच्याकडनं उपदेश यथार्थ मिळतो तर, नाहीतर आजकाल बाहेर त्यागीसुद्धा आजकाल हे म्हणतायत की ते चढवल्यावर विशुद्धी होती। काय? निर्वाण लाडू चढवल्यावर विशुद्धी असते, म्हणून त्याच्यात पण कॉम्पिटिशन, मोठा पाहिजे, अजून मोठा पाहिजे। म्हणजे कशात ना कशात विशुद्धी असते हो ते सांगा मला? कुठे आहे विशुद्धी तुमची? बाहेरच्या पदार्थामध्ये का स्वतःमध्ये आहे? आनंद कुठे आहे? बाहेर आहे का स्वतःमध्ये आहे? मग येणार कुठून?
म्हणजे काय म्हणायचं, काय सांगायचंय भगवंतांना आणि आपण काय ऐकतोय. त्यांनी एक सांगतायत, तुम्ही दुसरं ऐकताय. त्यामुळे तुम्ही इथंच राहणार आहे हो सगळे, आणि ते तिथंच राहणार आहेत. कोण जाणार इथून तिथं? ज्यांना त्यांचे शब्द कळाले तेच जाणार. कोणाकोणाला कळाले हो? मला कळणार आहे परवा दिवशी सकाळी. जे सगळे असे दिसणार ना त्यांना सगळ्यांना कळालं. मतलब हमें क्या करना है, पुरुषार्थ हम बाहर कर रहे हैं लेकिन वो हमें कार्यकारी नहीं है, मतलब हमें उससे आनंद आने वाला नहीं है. तो इसलिए संसार में कोई भी पदार्थ ऐसा नहीं है, कोई इंद्रिय भोग ऐसा नहीं है जो सुख दे सके, जिससे सुख की प्राप्ति हो सके. भगवान क्या है, मोक्ष क्या है, उनका पुरुषार्थ क्या है, ये इसका किसी को इम्पोर्टेंस ही नहीं रहा. दीपावली मतलब किस लिए राह देखते हैं आप दीपावली की? छुट्टियों के लिए. का वाट बघता हो? समकीत. दिवाळीची का वाट बघता? दिवाळी दिवाळी दिवाळी. काय दिवाळी म्हणजे तेच माहीत नाही तर, कशी करायची माहीत नाही तर काय चाललंय. तर म्हणून सांगतायत काय, एक वाक्य असं सांगितलंय त्यांनी की दर्पण में मुख दिखता है नहीं, विषयों में सुख दिखता है नहीं. रिपीट करा. कहाँ है? मतलब जहाँ है वहाँ देखो तो मिलेगा, वहाँ छोड़कर हम जहाँ पर भी तलाश करते हैं नहीं मिलेगा. तो इसलिए पूजन करते समय या कुछ भी करते हैं तो उनके साथ हम कितना अटैच्ड रहते हैं. तो इसके लिए परसों मैंने एक उदाहरण दिया था अकबर का. अभी आप कल परसों करने वाले हैं भगवान महावीर का पूजन, निर्वाण पूजन. तो उसमें भी थोड़ी सी धारा रहने दो ना. जैसे महावीर भगवान ने पुरुषार्थ किया है, जैसे वो अभी आनंद ले रहे वैसा मैं ले सकता हूँ, ये थोड़ा सा फील करने का प्रयत्न करो. तो इसके लिए पूजन करते टाइम पे बस भगवान और मैं, इनके बीच में कोई नहीं आना चाहिए, ऐसी धारा रखो. इधर उधर ऐसे लगा कर आना चाहिए उस दिन. क्या काय म्हणायचं त्याला? माणसांना माकडा नाही, कोणाला लावतात? जनावरांना लावतात ना, असं काहीतरी लावतात ते. इकडं आणि तिकडं काय दिसायलाच नको, बस समोर भगवान आणि मी. कोण आलं तर तसं बसा की देवासमोर देवच दिसावेत आपल्याला, दुसरं कोण नाही. तर जेव्हा पूजन करणार त्यावेळेस तिथं असं जोडले जावा म्हणतायत की मला त्यांचा आनंद भोगता यावा, तसा मी आहे हे फील, रिअल फील यायला पाहिजे. तर त्यासाठी काय सांगितलं, अकबर असतो ना, तर तो नमाज पढत होता. आणि पढत असताना म्हणले तिथून जाताना कुठली तरी वेश्या चालली होती बाजूने, आणि ती तिच्या तंद्रीमध्ये होती. ती तिच्या कुठल्या माणसाकडे चालली असेल भेटायला म्हणून, तिच्या प्रेमीकडे भेटायला चालली होती. आणि त्यावेळेस तिला कोणाचं काय भान नाही, आपण कुठून चाललोय काय नाही. आणि तिचा चुकून धक्का लागला अकबराला. काय झालं सांगा? राजा अकबर म्हणजे वो क्रुद्ध हो गया और नमाज पढ़ने के लिए बैठ गया वो, और ये चली गई. बाद में थोड़ी देर के बाद में जब वो रिटर्न आ रही थी तो उसको अकबर ने पकड़ा और पूछा कि तुमने मुझे धक्का क्यों मारा? क्या बताया उसने? मैंने कब आपको धक्का मारा? वो हाँ, अकबर बोलता है अभी मैं यहाँ पर बैठ रहा था तो आप यहाँ से जा रही थी और आपका मुझे धक्का लग गया, तो मुझे धक्का क्यों मारा आपने? तब वो बोली कि आप क्या कर रहे थे? काय करत होता हो तुम्ही? हाँ, आप नमाज पढ़ रहे थे ना. तो नमाज यानी क्या रहता है? भगवान को याद करते हैं, उनका गुणगान करते हैं, उनके साथ अटैच हो जाते हैं. तो आप नमाज पढ़ रहे थे, आपको कौन दिख रहा था? मैं तो मेरे प्रेमी का बस विचार कर रही थी, तो जाते समय मुझे कुछ ख्याल ही नहीं था मैं कहाँ पर हूँ, बस उसके साथ ही थी मैं रास्ते भर में. और आप तो भगवान के साथ अटैच हो गए थे, आपको कैसे पता चला मैं हूँ वहाँ पर और मेरा धक्का लग गया है? मतलब
इतनी धुन रहती है ना उधर कि कुछ पता ही नहीं चलता बाजू में क्या चल रहा है क्या नहीं। और आपको कैसे पता चला फिर? ऐसे उसको पूछना था उससे। अकबर को बोध हो गया। क्या आपको क्या बोध हो गया है वो बताओ मुझे। संयम काय बोध झाला? पारस काय समजलं याच्यातून? मतलब मुझे बताना है कि हम भी पूजन करते समय हमारा ध्यान ऐसा केंद्रित होना चाहिए, ऐसा उनके साथ अटैच होना चाहिए, तो कौन क्या कर रहा है इसकी तरफ हमारी दृष्टि नहीं जाती, तो तभी हमारी भक्ति, हमारा पूजन सार्थक हो सकता है। तो इसलिए कल हमने 3 फॅक्टरीज बताई थी। सनी भैयाला लय आवडले सगळे फॅक्टरी। कशासाठी काढायचे ते सांग पहिला भैया, कशासाठी काढायचे? मला मोक्षाला जायचं त्यासाठी सांगायचं होतं ॲक्च्युली। तुम्ही फॅक्टरीमध्येच अडकून बसलाय। टू सक्सीड इन युअर लाईफ काय करायला पाहिजे? फर्स्ट यू शुड हॅव आईस फॅक्टरी इन युअर ब्रेन। का सांग? क्रोध करणारा जीव मोक्षाला जात नसतो भैया। असं तप्त झालाय, रागीद्वेषी झालाय अशा जीवाला मोक्ष मिळणार नाही। म्हणून म्हटलं काय करा पहिलं? आईस फॅक्टरी कुठं काढायची? पुण्यात नाही, अकलूजमध्ये नाही, इन योर ब्रेन। पहले अपने दिमाग को ठंडा करो तो आगे बढ़ सकते हैं। दूसरी शुगर फॅक्टरी इन युअर टंग। विशाल भैया काय म्हणले? हां, म्हणजे आपले वचन जसे असतील ना तसं तुम्हाला रिॲक्शन मिळते हो। तुम्ही चांगलं गोड बोलून बघा की बायकोला कसं बोलता हो। बायकोला विचारू का त्यांना विचारू? मतलब हम जैसे वर्ड्स यूज़ करते हैं ना वैसे ही हमें रिफ्लेक्शन मिलता है। जैसे पुराने ज़माने में कैसे बोलते थे? पुराने मतलब अभी भी है वैसे लोग अच्छे, लेकिन आप अभी अच्छे नहीं रहे, वो अलग बात हो गई। पहले जैसे कितना आदर से, कितना भय से, कितना रिस्पेक्ट था उसमें, उन शब्दों में भी। जब पति पत्नी एक दूसरे को भी बुलाते थे या सास ससुर को बुलाते थे कि कैसा था उनका टोन भी समझ में आता है। वर्ड्स तो छोड़ो, टोन में भी इतनी अदब, इतनी सादगी थी कि बस वो सुनने को भी अच्छा लगता था। अभी कारे अरे ऐसे वर्ड्स यूज़ करते हैं। अगर या नाम से बोलते तो क्या हो गया? रिस्पेक्ट ही नहीं रहा ना वैसा। तर मला एक इन्सिडेंट सांगायचं त्याच्याबद्दल की पहनावा तुमचं ह्याच्यावरनं त्यांनी घेतलं होतं ना दुपारी काल। तर पूर्वीची लोक स्त्रिया साडीच घालायच्या, दुसरं काय घालत नव्हत्या। समजते ना? मराठी समजून घ्या आता। साडी घालायची असती। तर ते म्हणले घरात सासू सासरे असायचे, त्यांच्यापेक्षा मोठे अजून कोण असायचे। सगळ्यांच्या समोर इतकं त्या सुना, त्यांच्या सुना म्हणजे काय म्हणायचं, भयाने राहायच्या। फार त्यांना त्यांचं धाक असायचा असं काहीतरी। तर फलटणचे आहेत ना सुभाष काका, त्यांची सून म्हणजे अर्चना भाभी, त्यांनी सांगितलं होतं बरं का त्यांचा इन्सिडन्स की जेव्हा आम्ही फलटणमध्ये होतो त्यावेळेस अजून काळ चांगला होता हो, तेव्हा फार चांगला होता काळ। आता बिघडवलाय ती गोष्ट वेगळी, पण त्या काळातले पण लोक अशी छान, सगळं त्यांचं रुटीन लाईफमध्ये चांगलं असायचं। तर त्यांनी सांगितलं जेव्हा आम्ही त्यांच्याकडे काय घरी जेवायला वगैरे गेला असणार त्यावेळेस की ते म्हणले साडी घरामध्ये त्यांच्याकडं सारखं साडीच ते घालत होते, घालतात माहीत नाही आत्ताचं। तर ते जेव्हा लग्न होऊन आले ना त्यावेळेस आता त्यांचं दोघांचं भारदस्त आहे राहणं, सुभाष काका त्यांचे पत्नी वगैरे, आणि धर्मानुरूप आहेत ते सगळे राहणारे, त्यामुळं सगळं घरामध्ये तसंच वातावरण आहे। त्यामुळं त्या पत्नीला जे येणारे नवीन सुना वगैरे त्यांच्यावर पण ते संस्कार होतात तसे। तर ते म्हणाले घरात काय रूममध्ये जर आम्ही काय गाऊन वगैरे घातलो झोपताना सकाळी तर दरवाजा उघडून बघायचं म्हणले बाहेर कोण आहे का, आणि ते असतील तर आम्ही बाहेर जात नव्हतो तसल्यामध्ये। रात्री झोपलेलं फक्त बाथरूममध्ये जायचं असेल, काय बदलायचं असेल कपडे वगैरे तर बाहेर यायचं म्हणजे पण आम्ही बघत होतो म्हणायचे। म्हणजे इतका धाक, इतकं रिस्पेक्ट होतं पूर्वी। आता
आता म्हणले सुनाच सासवांना देतात म्हणले. काय असला ड्रेस घाला तुम्हाला छान दिसते. म्हणजे बिघडवायला कोण काय कमी पडत नाही आजकाल. कोणी कोणालाही कसंही निमित्त ठरतं. बरं, मला काय सांगायचं होतं कशासाठी. हां, तिसरी फॅक्टरी राहिली की आपली भैया. दुसरी फॅक्टरी म्हटलं जसं वचन प्रेमळ असावेत ना, तसंच सांगितलं सगळ्याचा इफेक्ट असतो. तुमच्या वेशभूषेचा, तुमच्या वर्ड्सचा, तुमच्या बिहेवियरचा, सगळीकडनं तुमच्यातली काय म्हणायचं, काय कळतंय, तुमच्यातले भाव कळतात. काय तुम्हाला वाटतंय मोठ्यांप्रती. वचन कसे आहेत त्याच्यावरून समजतं की तुमच्या आतमध्ये काय आहे ते. तो दुसरं सांगितलं की शुगर फॅक्टरी इन युअर टंग. सांग दोन काय. हां, इस फॅक्टरी शुगर फॅक्टरी एवढंच गळालं. कुठं काठी वाजवू देत. तिसरं काय सांगितलं, स्टील फॅक्टरी. कुठं, स्टील फॅक्टरी इन युअर हार्ट. का, हां, म्हणजे धर्म करायचा ना तरी पण असं काय म्हणते, कमजोर दिलवाला नाही चलेगा. संसार करायचा तरी सुद्धा स्ट्रॉंग पाहिजे आणि धर्म करायचं तरी सुद्धा असं स्ट्रॉंग पाहिजे, तरच तुम्ही तिथं टिकू शकणार, अन्यथा नाही. मग भगवान महावीरांकडे काय काय होतं सांगायच्यातलं. विशाल भैया, काय काय होतं त्यांच्याकडं, तुमच्याकडं काय काय आहे. सनी भैया काय म्हणतोय, स्टील फॅक्टरी काढायचं चाललंय का. होय, लिहून ठेवतो. बरं, लिहून ठेवू नको, आपल्यामध्ये घे बास. दुसऱ्याला सांगायसाठी नाही आहे, आपलं परिवर्तन करायचं तर त्याच्यासाठी हे सांगितलं. तर त्यासाठी अजून एक वाक्य छान सांगितलं होतं. काल काय सांगितलं, दुसरं वाक्य सांगा. काय, अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड टॉट. काय म्हणले भैया, अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड कॅनॉट बी टॉट, इट मस्ट बी कॉट. एक्सप्लेन करा. चॅक नको, एक्सप्लेन करा काय अर्थ त्याचा. घ्यावा लागतो. मग मला हे सांगायचं होतं, सगळं भगवान महावीरांकडनं तुम्हाला घ्यायचंय हो. ते तर द्यायला बसलेत, पण ते शिकवणार नाहीये तुम्हाला. पकडून काय कोण मोक्षाला नेणार नाहीये. तुम्हाला घ्यावं लागणार आहे. जसं तुम्ही बिझनेस करताय, कसं करतो भैया, बिझनेस करताना कोणाकडं जाऊन शिकावं लागत नाही. त्यांचे ट्रिक आपल्याला अवलंबन करावे लागतात, स्वतः पकडावे लागतात, तर त्यातमध्ये आपण पुढं सरकू शकतो. तसं सांगितलं इथं सुद्धा. तिथं तुमचं छोटा आनंद भोगायसाठी, इंद्रिय आनंद भोगायसाठी करताय प्रयत्न. इथं तर असा अनंत आनंद भोगण्याची कला आहे आणि ती त्यांच्याकडून आपल्याला शिकावी लागणार आहे, तर मिळणार, अन्यथा नाही. तिसरं वाक्य आज एक काय, ऑलवेज ॲक्सेप्ट. मला ह्याच्यावरनं अध्यात्म सांगायचं आहे सगळ्यांनाच. ऑलवेज ॲक्सेप्ट व्हॉट यू कॅन चेंज. प्रतीक भैया काय सांग. ऑलवेज ॲक्सेप्ट व्हॉट यू कॅन चेंज अँड ऑलवेज चेंज व्हॉट यू कॅन नॉट ॲक्सेप्ट. काय म्हणले, परत एकदा. ऑलवेज ॲक्सेप्ट व्हॉट यू कॅन चेंज. तेच ॲक्सेप्ट करा जे तुम्ही, ज्याच्या निमित्तानं तुम्ही स्वतःचं म्हणजे चेंज करू शकता. म्हणजे भगवंतांकडून घ्या ते की जे तुमच्यामध्ये बदल घडवायचा आहे तुम्हाला. जसं आत्ता मी दुःखी आहे, शरीरी आहे, संसारी आहे, ही अवस्था मला बदलायची आहे, तर त्यांच्याकडून काय घ्यायचे, ते अशरीरी स्वभावामध्ये राहत आहेत तसं मी सुद्धा राहायला पाहिजे. हे घ्या. काय म्हणले वाक्य सांग. ऑलवेज ॲक्सेप्ट व्हॉट यू कॅन चेंज अँड ऑलवेज चेंज व्हॉट यू कॅन नॉट ॲक्सेप्ट. एक्सप्लेन. ऑलवेज चेंज व्हॉट यू कॅन नॉट ॲक्सेप्ट.
जे तुम्ही ॲक्सेप्ट करू शकत नाही ते चेंज करा. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की किती बिझनेसमध्ये मी मोठा झालो तरीसुद्धा त्याच्यातून मला स्थिरता नाही येणार किंवा असं स्थिर सुख नाही मिळणार आहे. ते मी कधीच चेंज करू शकणार नाही आहे. ते मी कधी ॲक्सेप्ट करू शकणार नाही, त्यातून मिळणार नाही आहे मला. तर चेंज करा. तुमचं ट्रॅक थोडंसं चेंज करावं लागणार. काय वाक्य सांगा, बोला. ऑलवेज ऑलवेज ऑलवेज. पारस लिहिलं वाक्य, सांग काय होतं वाक्य. लिहायचं राहिलं का? चेंज करायला लागलायस काहीतरी असं वाटलं मला. ऑलवेज ॲक्सेप्ट व्हॉट यू कॅन चेंज अँड ऑलवेज चेंज व्हॉट यू कॅन नॉट ॲक्सेप्ट. म्हणून सांगतायत की स्वतःमध्ये बदल घडवा, तर आपण पण अशा पदाला प्राप्त होणार जे कधीही चेंज होणार नाही. आता अशी अवस्था, हां, बाहेर काहीच बदलायचं नाही आणि किती बदललं तरीसुद्धा त्याच्यातून तुम्हाला फायदा नाही आहे. म्हणून अशा स्थितीला गेलेत आता भगवान की आता त्यात कधी चेंज होणार नाही. म्हणजे ते पुन्हा कधी अशा अवस्थेला, कधी सुखाला कधी दुःखाला असं दिसणार नाहीत. आता निरंतर ते सुखाच्या अवस्थेमध्ये दिसणार. म्हणून सांगतायत की अशी दशा, असा स्वभाव ॲक्सेप्ट करा ज्याच्यातून तुम्हाला निरंतर सुखच भोगता येणार. असं त्या महावीर स्वामींनी स्वतःला प्राप्त केले. तर आपल्याला सुद्धा ती कला करून घ्यायची आहे प्राप्त, आणि तसा ते पद आपल्याला सुद्धा प्राप्त होऊ शकतं हा विश्वास आपल्यामध्ये निर्माण करायला पाहिजे. हो, सांगताय का काकी? जोरात सांग. नमो